इबोला हे नाव तर सगळ्यांनीच ऐकले आहे नाही का? पण विचार करा, त्याच्यासारखाच किंबहुना काही बाबतीत तर त्यापेक्षाही जास्त खतरनाक एक विषाणू आहे ज्याचं नाव खूप कमी लोकांना माहीत असेल. मारबर्ग. चला, आज आपण याच अदृश्य शत्रूबद्दल बोलूया. आता मारबर्गला समजून घ्यायचं असेल ना, तर आधी त्याचं कुटुंब कुठलं आहे हे पाहावं लागेल. मारबर्ग आणि इबोला हे जरी सख्खे भाऊ नसले तरी ते एकाच घातक कुटुंबाचे सदस्य आहेत. आणि ते कुटुंब म्हणजे फिलोवायरिडे. याचा अर्थ काय? सोपं आहे. या दोघांमध्ये खूप गोष्टी सारख्या आहेत. त्यांची हल्ला करायची पद्धतसुद्धा जवळपास एकसारखीच आहे. आणि म्हणूनच ते इतके जीवघेणे ठरतात. आणि हो, जेव्हा कुठलाही व्हायरस या फिलोविरिडे फॅमिलीचा असतो ना, तेव्हा जगभरातल्या आरोग्य संघटनांच्या ऑफिसमध्ये धोक्याचे सायरन वाजू लागतात. कारण हे नावच पुरेसं आहे हे सांगायला की आपण एका खूप गंभीर आणि झपाट्याने पसरणाऱ्या धोक्याला सामोरे जातोय, ज्याच्यासाठी स्पेशल तयारी आणि प्रचंड सावधगिरी बाळगावी लागते. बरं, पण हा व्हायरस नक्की करतो तरी काय? म्हणजे एकदा का तो माणसाच्या शरीरात शिरला की काय होतं? चला तर मग या मारेकऱ्याचं प्रोफाईल जरा जवळून बघूया. तर मारबर्ग हा एक आरएनए व्हायरस आहे. आता याचा सोपा अर्थ काय? तर हा आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये घुसतो आणि त्यांना अक्षरशः हायजॅक करतो. तो त्या पेशींना स्वतःच्या हजारो कॉपीज बनवायला भाग पाडतो. आणि यामुळे काय होतं? आपल्या शरीराची पूर्ण सिस्टमच कोसळते आणि त्यातूनच होतो एक भयंकर आजार, मारबर्ग व्हायरस डिझीज, म्हणजेच MVD. या व्हायरसचा हल्ला ना, तो खूपच तीव्र असतो. सुरुवात होते साध्या तीव्र तापाने, पण काही काळातच त्याचं रूपांतर होतं गंभीर रक्तस्रावी तापात. याचा अर्थ शरीराच्या आतून आणि बाहेरून रक्तस्राव सुरू होतो. लिव्हर, किडनी, फुफ्फुसं अशा सगळ्या महत्त्वाच्या अवयवांवर तो एकाच वेळी अटॅक करतो. त्यामुळे हे अवयव निकामी व्हायचा धोका वाढतो आणि म्हणूनच यात मृत्यूचं प्रमाण इतकं जास्त आहे. ठीक आहे, पण हा व्हायरस येतो तरी कुठून? म्हणजे जंगलात किंवा गुहांमध्ये लपलेला हा विषाणू माणसांपर्यंत पोचतो तरी कसा? ही संक्रमणाची साखळी समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. बरं, तर ही गोष्ट सुरू होते रुसेटस नावाच्या फळं खाणाऱ्या वटवाघळांपासून. ही वटवाघळं म्हणजे या व्हायरसचं नैसर्गिक घर. त्यांच्या शरीरात हा व्हायरस आरामात राहतो, त्यांना काहीही त्रास न देता. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा खाणींमध्ये किंवा गुहांमध्ये काम करणारे लोक या वटवाघळांच्या संपर्कात येतात. तेव्हा हा व्हायरस प्राण्याच्या शरीरातून माणसाच्या शरीरात उडी मारतो. यालाच स्पिलओव्हर म्हणतात. आणि इथूनच खऱ्या धोक्याला सुरुवात होते. कारण एकदा का तो माणसात आला की मग संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रवांच्या म्हणजे रक्त, लाळ अशा गोष्टींच्या थेट संपर्कातून तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे वेगाने पसरू लागतो. ओके, व्हायरस इतका खतरनाक आहे हे तर कळलं. पण मग यावर इलाज काय, उपाय काय? आणि दुर्दैवाने इथे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. या व्हायरसविरुद्धची आपली मेडिकल लढाई खूपच अवघड आहे. सगळ्यात मोठा शोक काय आहे माहितीये? मारबर्गला थांबवण्यासाठी आजपर्यंत एकही अप्रूव्ह झालेली लस उपलब्ध नाही. 0. आणि थांबा, हे आव्हान इथेच संपत नाही. समजा संसर्ग झालाच तर पेशंटला बरं करण्यासाठी कोणतंही फिक्स असा अँटीव्हायरल औषधसुद्धा नाहीये. म्हणजे डॉक्टर काय करू शकतात? फक्त ताप आणि बाकीची जी लक्षणं आहेत ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू शकतात. पण थेट व्हायरसवर वार करेल असं कोणतंही शस्त्र त्यांच्या हातात नाही. लस नाही, औषध नाही. मग याचा अर्थ हा काही नवीन व्हायरस आहे का? तर अजिबात नाही. या व्हायरसने इतिहासात अनेकदा आपलं डोकं वर काढलंय. चला जरा त्याच्या इतिहासाच्या पाऊलखुणांचा माग काढूया. याची गोष्ट सुरू होते 1967 मध्ये जर्मनीच्या मारबर्ग शहरात. झालं असं की एका लॅबमध्ये काम करणाऱ्या लोकांना याची लागण झाली आणि म्हणूनच याचं नाव मारबर्ग असं ठेवलं गेलं. त्यानंतर आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये, खास करून जिथे वटवाघळं असलेल्या गुहा किंवा खाणी आहेत, तिथे याचे उद्रेक वारंवार बघायला मिळाले. आणि अगदी लेटेस्ट म्हणजे अलीकडेच इथिओपियामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव झाल्याची बातमी आली. यावरून हेच दिसतंय की हा व्हायरस काही इतिहासात जमा झालेला नाहीये, तो आजही एक जिवंत धोका आहे. तर मग आत्तापर्यंतच्या चर्चेवरून चित्र एकदम स्पष्ट आहे नाही का? एक जुना आणि अत्यंत खतरनाक व्हायरस, त्याचा पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी झालेला उद्रेक. आणि त्याला रोखण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी आपल्या हातात एकही प्रभावी साधन नाही. 0. या सगळ्यावरून एकच प्रश्न मनात येतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या वेळी जेव्हा मारबर्ग हल्ला करेल तेव्हा आपण त्यासाठी खरंच तयार असणार आहोत का?